आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्य निवडणूक आयोगाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद। निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आयोगाची पत्रकार परिषद। आज दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। इंदापूरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा। शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत मेळाव्याला उपस्थित राहणार। माजी मंत्री विजय शिवतारे आज इंदापूरच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध गावांना भेटी देणार। शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे आजपासून लोकसभेसाठी प्रचार करणार। पीएमटी चौकातील शिवाजी महाराज स्मारकपासून प्रचाराला सुरुवात करणार। नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता। अजितदादांची देवगिरीवर आज सकाळी 10 वाजता बैठक। शिरूरमधील आमदार उपस्थित राहणार। लोणावळ्यामधील कार्ला आई एकविरा देवीला शिंदे गटाकडून साकडं। मावळची जागा शिंदे गटाला मिळू दे। खासदार श्रीरंग बारडेंच्या कार्यकर्त्यांकडून साकडं। उदयनराजे भोसले अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर। आज अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता। गेल्या 2 दिवसांपासून उदयनराजे भेटीसाठी दिल्लीत। राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी। मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्टी। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरायला फक्त 2 दिवस बाकी। आजपासून सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे 26 आणि 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावाधाव होणार। धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेससमोर यंदा आव्हान। सुभाष भामरेंकडून गाठीभेटी घेण्यास सुरुवात। भाजप कार्यालयाबाहेर भामरे यांचे मोठे कटआउट्स। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धाच्या धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आढावा। तयारी, कामकाजाचा आढावा घेत आचारसंहिता कक्ष, 1 खिडकी कक्षाला भेट। लोकसभा निवडणुकीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागलीच ड्युटी। निवडणूक आयोगाच्या आदेशाचं पालन करण्याचे शिक्षण खात्याचे निर्देश। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामाची समिती सदस्य आणि पुरातत्व विभागाकडून पाहणी। गर्भगृह, सोळखांबी, सभामंडपाची पाहणी करून ठेकेदारांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना। केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम। 31 मार्चपर्यंत होते निर्यात बंदीचे आदेश, मात्र आणखी दिवस वाढल्यानं शेतकरी चिंतेत। नागपूरच्या वर्धमान नगरमधील प्लास्टिक कंपनीवर महापालिकेची कारवाई। छाप्यादरम्यान 2000 किलोचे प्लास्टिक जप्त। मार्च महिन्यातच राज्यामध्ये पुन्हा भीषण दुष्काळाची चाहूल। राज्यातील एकूण धरणांपैकी 20% जलसाठे पूर्णपणे कोरडे ठाक। राज्यामध्ये 39.72% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यामधील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। मराठवाड्यामधील पाण्याची पातळी खालावली। संभाजीनगर शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा। वाढतं तापमान आणि बाष्पीभवनामुळे पुण्याच्या टाटा धरणातील पाणीसाठा 0%वर। जुलैमध्ये 100% भरलं होतं टाटाचं पाणी। पाणी जपून वापरण्याचं लोणावळा प्रशासनाचं आवाहन। साताऱ्याच्या पाटणमधील तारळी धरणाचे 14 वर्षांपासून वापराविना वाया जाणारं पाणी कालव्यामध्ये सोडण्यात यश। पाण्यामुळे 15,800 हेक्टर शेतीला मिळणार लाभ।